विठुरायासाठी आणि रुक्मिणी मातेसाठी नव्यानं सागवानी लाकडापासून मेघडंबरी बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात. सध्याचे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. या कामादरम्यान श्री विठ्ठल आणि रुक्मिणीकडील दोन्हीही मेघडंबरी या जुन्या झाल्या होत्या, तसंच आतून त्या खराब झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळं वारकरी मठ आणि फड संघाचे उपाध्यक्ष विष्णू महाराज कबीर आणि त्यांच्या परिवारानं ही मेघडंबरी देण्याचा संकल्प सोडला. विष्णू सदाशिव कबीर श्री संत कबीर महाराज मठ परिवार पंढरपूर परवा शासनाने सांगितल्याप्रमाणे आनंदगुडीप्रमाणे परमात्म्याला काही नवे जुनं काम करायचं असं पुरातत्व अधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीने ते काम सुरू झालं. आणि त्या कामासाठी म्हणून समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या वतीने काही लोकांना बोलवणं, त्यात उपाध्यक्ष या नात्याने मला समितीने बोलवलं आणि समितीने बोलल्यानंतर त्या ठिकाणची जी काही चांदी वगैरे आहे किंवा मेघडंबऱ्या क्रॅक झालेल्या आहेत हे काढण्याकरता त्याच्यावर त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो. ते मंदिर काढत असताना त्याच्यामधल्या काही त्रुटी अशा सापडल्या की बऱ्याचशा ठिकाणी डॅमेज वगैरे झाल्या होत्या मेघडंबरी, त्याही काढण्यात आल्या. ते काढतानाच आनंद परमात्म्यासमोर उभारलो आम्ही, याचं साक्षीदार होतो आहे कशाचे काढण्याचे. तर तसं न होता आमच्यातून देवा पुन्हा अशीच मेघडंबरी आमच्यातून करून घ्यावी एवढी पण त्याच वेळेस प्रार्थना केली. त्या प्रार्थनेप्रमाणे माझे सहकारी मिलिंद करंडे, पांडुरंग लोंढे, बाळू सुतार, अमोल सुतार या लोकांनी याचे सहकार्य करून या कामामध्ये पूर्ण वेग आणून बऱ्याचशा व्यवस्थित काम या लोकांनी करून घेतलं. जी इच्छा माझ्या जीवनामध्ये होती कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. सागवान लाकूड आहे आणि हे सागवान लाकूड जे आहे ते पूर्णपणे पहिले 3 वर्षाखालीचा सागवान लाकूड आहे. असा मोठा मोंडका होता आणि त्या लाकडापासून बनवलेली ही आहे. याचं आयुष्य भरपूर राहतं, या सागवानाचं आयुष्याला भरपूर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लाकूड 3 वर्षापूर्वी आम्ही घेऊन ठेवलेलं होतं, त्या लाकडाचा हा उपयोग करून तयार केलं. देवाची जी उंची आहे ती जवळजवळ 9 फूट आहे आणि रुक्मिणीची जी उंची आहे ती 7 फूट आहे. याच्यानंतर समिती याला चांदीचं आवरण करणार आहे आणि चांदीचं आवरण केल्यानंतर पुन्हा ती बसवणार आहे. आषाढी वारीपर्यंत बसवतील असं म्हटलं, ते तयारी चालू आहे. यानंतर त्यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीनं यासाठी लागणारे जुनं सागवानी लाकूड आणून त्यात पूर्वीच्याच आकाराची मेघडंबरी बनवण्यास सुरुवात केली. श्री विठ्ठलाकडील मेघडंबरी साधारण 9 फूट उंचीची आहे, तर रुक्मिणीकडील मेघडंबरी ही 7 फूट उंचीची आहे. यासाठी 60 घनफूट इतक्या सागवानी लाकडाचा वापर केला आहे. ही मेघडंबरी पूर्ण झाल्यानंतर यावर पुन्हा चांदीचं आवरण केलं जाणार आहे. त्यामुळे या मेघडंबरीला आणखी वेगळीच शोभा येणार आहे. आषाढी यात्रेपूर्वी ही मेघडंबरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बसवण्याचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा प्रयत्न आहे. मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. आपण पाहतोय की मुख्य गाभाऱ्यातील काम 15 मार्चपासून सुरू झालं आणि त्या दिवसापासून आपण श्री विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन बंद केलं होतं. आत्ता ते काम अंतिम टप्प्यात आलं असून 2 जूनपासून सर्वच भाविक भक्तांना ते पदस्पर्श दर्शन श्री विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं घेता येणार आहे. 2 तारखेला पहाटेची जी नित्यपूजा आहे त्यासाठी सर्व समिती सदस्य, मंदिर समिती सदस्य, सल्लागार समिती सदस्य, त्याचप्रमाणे सर्व जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन सर्वांनाच उपस्थित राहण्याची समितीतर्फे विनंती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे राज्याचे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासुद्धा कानावरती या सर्व गोष्टी घालून शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय पालकमंत्री महोदय या पूजेस उपस्थित राहणार आहे. पहाटे 4 वाजता आमच्या मंदिर समितीच्या पुजाऱ्यामार्फत सर्व पूजा, नित्यपूजा होऊन त्यानंतर सर्व भाविक भक्तांसाठी पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत. आपण पाहतोय की गाभाऱ्यातील काम करत असताना ज्या मेघडंबरी होती त्याच्यावरती चांदी होती आणि आतमध्ये लाकडी मेघडंबरी होती. ती काढत असताना त्यात अनेक बाबी आढळून आले की त्या बऱ्याच ठिकाणी त्याला कीड लागली होती, कुजले होते, त्याच्यावरील चांदी जीर्ण झाली होती. तर मंदिर समितीमार्फत आपण ती सर्व चांदी काढून नवीन मेघडंबरी करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. आणि आपले पंढरपूरमधील भाविक भक्त महाराज कबीर महाराज यांनी ती मेघडंबरी विठ्ठल रुक्मिणी मातेची दोन्हीकडील मेघडंबरी करून देण्याचं त्यावेळेस त्यांनी आम्हाला समितीला बोलून दाखवलं आणि समितीने तशी त्यांना परवानगी दिलेली आहे. आज आपण पाहतोय की मेघडंबरी पूर्णत्वास आलेली आहे.
लाकडी मेघडंबरी पूर्ण झालेली आहे. त्याच्यावरती आता समितीमार्फत चांदी बसवण्याचं काम सुरू होईल आणि येणाऱ्या 25-30 दिवसामध्ये ते काम पूर्ण होऊन आषाढीपूर्वी आपल्याला नवीन मेघडंबरी विठ्ठल रुक्मिणी आणि दोन्ही गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळेल.